राम राम मंडळी. SMK क्राईम स्टोरी ट्रेलर यूट्यूबवर मी देवानंद तुमचं स्वागत करतो. आजची स्टोरी आहे पुण्यातनं. पुणे कोंडवा. आजकालचा जमाना अत्यंत अविचारी आणि हिंसक बनत चालला आहे. महागाई, दरिद्री, गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि त्यातल्या त्यात अत्यंत विचित्र व भयावह असणाऱ्या वेब सिरीजमुळे हिंसाचाराने भरलेल्या वेब सिरीजचा लहान मुलांच्या व युवा अवस्था असलेल्या मुलांच्या मनावर विकृत परिणाम होत आहे. प्रत्येक युवा अवस्थेतल्या मुलाचा आपल्या पालकावर अवलंबून असणं स्वाभाविकता आहे, बरोबर ना? तुम्ही झालं, मी झालं, जेव्हा आपण 17, 18, 19 होतो तेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्याच जीवावरती अवलंबून होतो. तेव्हा काय आपण कमवत नव्हतो, काय नव्हतं. त्याच हिशोबाने प्रत्येक जो मुलगा 18, 19च्या आसपासचा आहे आपल्या आई वडिलांच्या जीवावर अवलंबून असतो. त्याच्या शिक्षणाचा खर्च त्याचे आई वडील शक्यतो गरिबीतला जर विचार केला तर जिथं 17व्या 18व्या वर्षी मुलगा कामाला लागतो तोच मध्यमवर्गीय श्रीमंताचा मुलगा व्यवस्थित त्याचं 10वी 11वी 12वी असं शिक्षण चाललेलं असतं. आता आपल्या गरिबाचा आणि मध्यमवर्गीय म्हणजे दिवसाची कमाई ज्याची 500-600 रुपये आहे, घरात 4 तोंड खाणारे अशा कुटुंबातल्या प्रत्येक मुलाला 17व्या 18व्या वर्षी परिस्थितीचं ओझं, संसाराचं ओझं पाठीवर आपोआप पडतं. त्याला कामाला जावं लागतं आणि मोलमजुरी आणि बिगारी कामामध्ये त्याला वाईट संगती लागणं स्वाभाविक आहे. त्या मुलांना कमी वयात दारूचं व्यसन लागलं, गांजाचं व्यसन लागलं, असे मुलं जर हिंसाचाराने भरले तर एखाद्याचा जीव पण घ्यायला ते मागं पुढं बघत नाही. अशीच घटना पुणे कोंडवा परिसरात 19 वर्षाच्या मुलाने 35-40 वर्षा माणसाचा निर्गुण हत्या केली, तेही आपल्या अल्पवयीन 2 साथीदारांसोबत. तर आपली स्टोरी अशा प्रमाणे, जो दारू पितो त्या माणसाला भांडण करायला मुळात काही कारण लागतच नाही. दारू पिणाऱ्या माणसाला क्षुल्लक कारण पण भरपूर झालं की तो आपल्या संग भांडायला तयार होतो. आणि अशा दारू पिणाऱ्या माणसा क्षुल्लक कारणांवरून झालेलं भांडण कधी कधी शेवट त्याचा रक्तरंजित निर्गुण हत्येने अथवा खुनाने पण होऊ शकतो. मित्रांनो, हे फार वाईट आणि विचित्र आहे बरं का. त्या बेवड्या माणसांच्या नादी लागणं म्हणजे स्वतः जाऊन म्हणजे आ बैल मुझे मार अशी परिस्थिती दारू पिणाऱ्या माणसाच्या नादी लागणं म्हणजे. शकील गुलाब शेख, वय 44, हा सामान्य मोलमजुरी करणारा माणूस. म्हणजे त्याचा दिनक्रम अशा पद्धतीने होता. दिवस निघाला, जे मिळेल ते काम करायचं, भरपेट दारू प्यायची. संध्याकाळी 4-5 ला त्याला सुट्टी झाली, जो काही पैसा येईन दिवसभराचा 400, 500, 300, आणि पुण्यासारख्या शहरामध्ये सहज काही जरी काम केलं दिवसाला 500 रुपये, मिनिमम 500 रुपये तर मिळतातच. 500 घ्यायचे, त्याची भरपेट दारू प्यायची. आणि जेवणाचं म्हणजे काय, असं कॅन्टीन वगैरे अथवा कुठल्या खानावळीवर नाही. अंडा भुर्जीची गाडी, एखादं चायनीज, तेवढं खायचं की त्याची दिवसभराची ओके म्हणजे कार्यक्रम, तर तेवढंच जेवण झालं. एखादी भुर्जी खाल्ली अथवा चायनीज बिनीज खाल्लं तर चायनीज बिनीज खाऊन झालं की शकीलची संध्याकाळची झोपायची व्यवस्था कोसर बाग, ब्रह्मा काउंटी सोसायटीच्या पाठीमागे, ब्रह्मा काउंटी सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या चाळीमध्ये जाऊन झोपणे हा शकीलचा नित्यक्रम. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत दिवसभर जे मिळेल ते काम करायचं. संध्याकाळी त्याचे पैसे आल्यानंतर त्याची भुर्जी खा, कुठं चायनीज खा, कुठं काही खा. आणि तेवढं खाऊन झालं, दारू पिऊन झाली की संध्याकाळी कोसरबागच्या पाठीमागे कोंडवा खुर्द येते, ब्रह्मा काउंटी सोसायटी आहे. त्या सोसायटीच्या पाठीमागे पत्र्याच्या चाळी आहेत, त्या चाळीमध्ये जाऊन झोपायचं. आज आता म्हणजे हा त्याचा सकाळ संध्याकाळपर्यंत दिनक्रम शकील शेखचा स्वभाव असा होता, दारू पिऊ लागला, सहज त्याच्याकडे जर कोणी बघितलं तो त्या माणसाला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा, बडबड करायचा. शकीला अत्यंत म्हणजे विनाकारण भांडण करणारा माणूस. आता सहज डोळे दिलेले देवानं प्रत्येकाची सहज नजर जाते, जर माणसाने बघितलं तरी त्या कारणावरून शकीला भांडणं करायचा. तुम्ही म्हणताना आता तो भांडणं करायचा त्याच्या खुनाचा काय संबंध? साधारण 6 ते 7 महिन्यापूर्वी शकील हा दारूच्या दुकानावर दारू घेत असताना
त्याला एका 19 वर्षाच्या मुलाचा धक्का लागला. त्या मुलाचं नाव आहे श्याम आसवरे, वय 19, राहणार कोंडवा. कोंडव्याचा राजा मित्रमंडळच्या पाठीमागे लोणकर एक गृहस्थ आहेत. यांच्या खोलीमध्ये तो भाड्याने राहत होता. मध्यमवर्ग, साधारणतः गरीब परिस्थितीतल्या मुलांना असे व्यसन लागतात. म्हणजे आजकालच्या दुनियेमध्ये बघा मित्रांनो, सगळेच जण दारू प्यायले. मोठ्याचं झाकून जात आहे, पण गरीबाचं झाकत नाही. कारण की मोठे लोक हा पुढचा विचार करतात. गरीब माणूस विनाशकाले विपरीत बुद्धी आपलं नियम, तो मागचा पुढचा विचार करत नाही. जर 100 रुपये जर त्यानं कमवले, तर तो असा विचार करत नाही की बाबा हे 100 आहे तर ह्याचे मी आता उद्या संध्याकाळपर्यंत 110 रुपये कसे होतील. गरीब मनुष्य असा विचार करतो. जो गरीब म्हणजे वाईट व्यसनी, गरीब, नॉर्मली गरीब घरातले मुलं शक्यतो चांगला संस्कार नसल्यामुळं 100 रुपये मी प्रत्येकालाच नावं ठेवत नाही बरं मित्रांनो. चांगले पण लोक असे आहेत की त्यांचं 3 वेळा जरी दिवसातनं पाया पडलं तर त्या मुलांची बराबरी करता येत नाही. पण जे बिघडलेल्या बिघडेल अवलादी त्यांच्याबद्दल बोलतोय मी. तर तो 100चे 110 करायचे हा विचार करत नाहीत. ते काय विचार करतात, आपल्याकडे 100 आहेत, 100 मध्ये आपण अजून 50 टाकून त्याची दारू कशी प्यावा, 50 कर्ज कसं करायचं हा विचार करतात. असू द्या, चला, प्रत्येकाच्या आपल्या सवयी असतात. आपल्या संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आपण कोणाला रोकटोक करू शकत नाही. तर जिथं शकील दारू प्यायचा त्याच ठिकाणी श्याम पण दारू प्यायला यायचा. एका दिवशी श्यामचा शकीलला धक्का लागला. शकीलचा स्वभाव तर भांडकुदळत होता. त्यातनं तू मय झाली. शकीलनं खन्न दिशा श्यामच्या एक कानाखाली ठेवून दिली. बरं, दारूच्या दुकानावर भांडणं झाले. एखादा जर चांगला घरचा मुलगा असता त्यानं विचार करून सोडून दिला असता. चांगलं म्हणजे मला त्याला वाईट म्हणायचं नाही. त्यावेळेसची परिस्थिती जशी असेल, जे काय असेल ते यशला माहीत. पण माझं काम आहे तुमच्यापर्यंत स्टोरी पोहोचवणं आणि मी ते करतोय. तर मग शकीलने काय केलं, श्यामच्या कानाखाली एक चापट मारून दिली आणि म्हणला माझ्या नादी लागू नको, तुला खतम करून टाकेल. शकीलनं श्यामला धमकी दिली. श्याम तेव्हा एकटा होता. तिथून तो चुपचाप निघून गेला. संध्याकाळी घरी गेल्यानंतर श्यामला काही रात्रभर झोप आली नाही. श्याम ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर करत राहिला. श्याम विचार करता की शकीलला मारायचं कसं. जर ह्याच ठिकाणी जर श्यामनं जर विचार केला असता ना, ठीक आहे, पण मारली असं, दारूच्या गुत्त्यावर भांडणं आले, कुठे भांडणं वाढवायचे, तर श्याम पण आज व्यवस्थित जे काही त्याचं दिनक्रम आहे, मोलमजुरी करून सुखाने पोटाला 2 घास खाल्ले असते. आणि जो बेवडा शकील आहे त्याचा जो दिनक्रम आहे लोकांना शिव्या द्यायचा, तो बी त्याचा नित्य नियमानं चालू असला असता. म्हणजे तो पण जिवंत असला असता आणि श्याम पण जेलमध्ये गेला नसता. आज श्याम जेलमध्ये आहे आणि शकील तर गेला, नरकात गेला का स्वर्गात गेला, अरे जन्नत मध्ये गेला. त्यांचं म्हणतात ना, जन्नत मध्ये हूर आहे, हूरकडे गेला. विचारावं लागतं, ज्या माणसाला जगायची अक्कल नाही त्याला हूर भेटणार म्हणणं जन्नत. बरं ठीक आहे, आपला तो विषय नाही, सॉरी. बरं, आपण कुठपर्यंत आलतो की श्यामला रात्रभर झोप आली नाही. श्याम तब्बल 6 महिने शकीलचा पाठलाग करू लागला. शकीलचा त्यानं पाळतीवर राहून शकीलचा दिनक्रम श्यामनं फेरला. तो दिवसभर काय करतो, काय नाही, संध्याकाळी कुठं असतो, काय नाही, ह्या प्रत्येक गोष्टीची त्यानं रेखी केली. तब्बल 6 महिन्यानंतर आपल्या अल्पवयीन 2 साथीदारासोबत श्यामनी शकीलची आपल्या अल्पवयीन 2 साथीदारांसोबत तब्बल 6 महिन्यानंतर श्यामनी शकीलची निर्घुणपणे हत्या करून टाकली. त्याला त्याची विकेट पाडली त्याची. त्यानं फक्त धमकी दे. शुक्रवार 17 मे 2024 रोजी रणजित शिंदे साहेब हे हवालदार जनरल ड्युटीवर होते. संध्याकाळी नित्य नियमाप्रमाणे ते आपल्या 9 वाजता ड्युटीवर आले. सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांची ड्युटी होती. त्यांच्यासोबत पोलीस बीट मार्शल म्हणून बनसोडे साहेब अंमलदार हे पण त्यांच्यासोबत रात्री ड्युटीवर होते. दोन्ही पण साहेब लोक रात्रभर आपल्या ड्युटीवर कर्तव्य बजावत होते.
छोट्या मोठ्या गोष्टी असं स्वतः सॉल्व्ह करत होते, काही मोठे असेल तर आपल्या वरिष्ठांना कळवत होते. रात्रभर गेली. 18 मेच्या रात्री सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये एक 30 ते 35 वर्षाचे व्यक्ती आले आणि त्यांनी सांगितलं, त्यांचं मी नाव सांगत नाही, पण त्यांनी त्यांची ओळख पोलिसांना सांगितली आणि त्यांनी सांगितलं, मी कोंढवा येथे राहतोय. त्यांनी पोलिसांना सांगितलं, मी कोंढवा येथे राहतोय. सकाळी नेहमी 6:30 वाजता मी मॉर्निंग वॉकला जात होतो. संत गाडगे बाबा शाळा, त्या शाळेच्या समोर असलेल्या खोल्यांमध्ये 35 ते 30-35 वर्षाच्या आसपासचा एक तरुण जखमी अवस्थेमध्ये पडलेला आहे, असं त्या व्यक्तींनी पोलिसांना सांगितलं. गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं पोलीस टीम तिथं हजर झाली. पोलीस टीमनी पाहणी केली असता कोंढवा परिसरातील संत गाडगेबाबा शाळेच्या समोरील पत्र्यांच्या खोल्यांमध्ये एका अनोळखी माणसाचा मृतदेह पडलेला होता. साधारणतः वय 30-35 असावे. साधारणतः उंची मध्यम, शरीर सडपातळ, अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट. अशा प्रकारे त्या इसमाचं जो व्यक्ती मृत अवस्थेत होता त्याचं वर्णन होतं. त्याच्या छातीवर जखमा होत्या, हनवटीवर आणि डोक्यावर काहीतरी गंभीर वस्तूनं मारहाण केलेल्याचे निशाण होत्या. खुणा असतील तो आता मारहाण झाली म्हणल्यानंतर पत्रांवर रक्ताचे डाग उडालेले होते. पाईप, जड लोखंडी पाईप, दगड यांच्यावर पण रक्ताचे डाग होते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी पण जमली होती. आजूबाजूच्या लोकांना विचारलं, बाबा तुम्ही या माणसाला ओळखता का? XYZ जे बघणार लोक होते, तर कोणाला काही त्याची ओळख पटली नाही. पोलीस टीमनी आपल्या खबऱ्यांशी पण ऍक्टिव्ह केले, पण काय त्या इसमाची ओळख पटत नव्हती. घटनास्थळी डॉग स्क्वॉड पण आले आपल्या पुणे पोलीस स्टेशनचे. घटनास्थळी डॉग स्क्वॉड पण अवेलेबल झाले. जसे डॉग स्क्वॉड आले, ऍक्टिव्ह झाले, श्वान आपल्या आपल्या कामाला लागले. तसं 10-15 मिनिटात एका खबऱ्यानं पोलिसांना टीप दिली की स्मशानभूमी परिसरात 3 संशयित मुलं आहेत. एक 18-19 वर्षाचा असावा आणि 2 छोटे अल्पवयीन आहेत. आणि श्वान पथकानं पण, म्हणजे आपले जे डॉग आहेत, श्वान आहेत, पोलीस श्वान, त्यांनी पण त्या एरियात वास घेतल्यानंतर स्मशानभूमीकडं पोलीस टीमला घेऊन जावं लागले. मग आपली पोलीस टीमने 3 जणांना उचललं, चौकीला घेऊन आले. त्या खुनाचा जो मुख्य सूत्रधार होता श्याम आसावरे, 19 वर्ष, वय 19 वर्ष. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता. साहेब लोकांनी पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून जिल्हा रुग्णालयाला पाठवून दिला. रिपोर्ट आला. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये जड वस्तूंनी मारहाण केल्यामुळं मृत्यू झालाय असा त्याचा रिपोर्ट आला होता. एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे जी माहिती माध्यमात उपलब्ध आहे त्याप्रमाणेच मी तुम्हाला स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. मृतदेहाची ओळख आतापर्यंत पण पटली नव्हती, पण जो श्याम आसावरे पोलिसांच्या ताब्यात होता त्याला पोलिसांनी जरा सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की शकीलची आणि माझे 6 महिन्यापूर्वी दारूच्या गुत्त्यावर भांडण झालं म्हणून. बघा ना, छोटंसं कारण, धक्का लागला, त्यानं चापट मारली. त्याला धक्का लागला, म्हणजे श्याम सांगतोय पोलिसांना की त्याला धक्का लागला, त्याने मला चापट मारली आणि संपवून टाकण्याची धमकी दिली. 17 मेच्या रात्री मी दारू प्यायला जात होतो. श्याम पोलिसांना सांगतोय की 17 मेच्या रात्री मी दारू प्यायला जात होतो. माझ्यासोबत माझे 2 अल्पवयीन मित्र होते. मी जात असताना संत गाडगेबाबा शाळेच्या समोर मला श्याम दिसला. तो एकटाच दारू पीत बसलेला होता. आम्ही एकटाच दारू पीत बसला होता. मग मला संधी मिळाली. तिथं जे पाईप पडलेला होता बाजूला, लाकडाची फांदी होती, म्हणजे लाकूड काटूचा तुकडा बिकडा असं लांब लचक, ते घेऊन श्यामनी आणि त्या 2 अल्पवयीन मुलांनी त्याच्या डोक्यात मारहाण केली, छातीवर मारहाण केली आणि शकीलचा जागीच काटा काढला. म्हणजे विकृत मनस्थिती माणसाची, विकृत. ज्या माणसाला विवेकशून्य माणूस आहे तोच माणूस असं करणार. 18 वर्षाचा मुलगा, नाबालिक नाही की त्याला अक्कल नाहीये,
ज्या माणसाला कमवून खायची अक्कल आहे त्याला चांगल्यातला आणि वाईटातला फरक कळतं. म्हणजे सोपी गोष्ट, आता तुम्ही खूप खालच्या भाषेत जाऊन मला बोलावं लागतंय. आपण जे शिजलेलं अन्न खातो त्याच्यामध्ये आणि सडक्या अन्नामधला फरक अशा माणसाला कळतो ना, तेवढी शानची अक्कल घाण गेलते की ह्याला जर आपण मारल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतीलच. आणि आजकालच्या जमान्यामध्ये गुन्हा कुठलाही असो, सजा मिळणारच. काही गुन्हा करा, सजा माणसाला मिळतीच. त्या मूर्ख मुलाने त्याला जो मारला, स्वतःचं पण आयुष्य बर्बाद केलं. त्याचं बर्बाद झालं आयुष्य. त्यासोबत त्याला साथ देणारे अजून दुसरे 2 जे नाबालिक होते मूर्ख मुलं, त्यांनी पण स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं. तर माझी तुम्हाला मित्रांनो हात जोडून नम्र विनंती आहे, जर असा जर बाका प्रसंग जर तुमच्या आयुष्यात आला, तर कोणी आपल्याला एखादी चापट मारला ना, आपण लहान होत नाही. आणि त्याचा ताण घ्यायचा नाही कुठल्या गोष्टीचा. पहिली गोष्ट तर तुम्ही कोणाच्या वाटेला जाऊ नका आणि कोणाला आगाऊ बोलू नका, कोणाच्या नादी लागू नका, वाईट व्यसन करू नका. व्यसनाने माझं जिंदगी बरबादच होती. व्यसनाधीन झालेल्या माणसाचं आयुष्य हे रस्त्यावरच्या कुत्र्यापेक्षाही बेकार असतं. त्या कुत्र्याला तरी अक्कल असती, हाडं म्हणलं तर तो हाडू कातवा तुकडा तोंडातला टाकून पळून जातो. पण व्यसनाधीन झालेलं माणूस खूप निर्लज्ज आणि बेशरम असतं मित्रांनो. त्याला काही अक्कल राहत नाही, त्याला कोणी अपमान केला पण कळत नाही. तर माझी सर्व माझ्या तमाम मित्रांना विनंती आहे की तुम्ही असं व्यसनाधीन होऊ नका. 18-19 वय हे कमवायचंय मित्रांनो, काहीतरी करा, आयुष्य सिद्ध करा, एका चांगल्या पदापर्यंत पोहोचा. 4 पैसे कमवायची तुम्हाला जर अक्कल असेल तर व्यवस्थित पैसे कमवा. पैशाशिवाय काही नाही या जगामध्ये. पैसा हा सर्वस्व आहे. पैसा असेल तर समोरचा आपल्याला विचारतोय तू कैसा है, तेरे पास पैसा है, तो सामने वाला पूछता है भैया तू कैसा है, भाई तू कैसा है. पैसा नसेल तर तुम्हाला कोणी विचारत नाही मित्रांनो. सामनं सांगितलं बाबा आम्ही त्याला लोखंडी पायपांनी दगडांनी बिगडांनी मारलं. मग पोलीस टीमनं आपल्या सगळ्या वस्तू जमा केला, पंचनामा केला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर आलेलाच होता. मृतदेहाची ओळख पण पटली. आता श्यामवर कारवाई चालू आहे. लहान मुलांची जो अल्पवयीन ओळख पण पटली. आता श्यामवर कारवाई चालू आहे. लहान मुलांची जो अल्पवयीन